कॅन्सर आजाराबाबत एक मोठं संशोधन समोर आलंय। नागपूरमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मिळून एक क्रांतिकारी शोध लावलाय। लाळेची चाचणी करून मुख कर्करोगाचं निदान होणार 15 मिनिटात करण्याचा शोध या संशोधकांनी लावलाय। हे तंत्रज्ञान बायोमार्कर वापरते जे कर्करोगाच्या लवकर शोधण्यासाठी एक नॉन इन्व्हेन्सिव्ह उपाय देते। बायोमार्क्सचा वापर करून बनवलेल्या या चाचणीत 98.04% संवेदनशीलता आणि 100% विशिष्टता असल्याचा दावा केलाय। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राध्यापक देवव्रत बेगडे आणि विद्यार्थी शुभेंद्र सिंग ठाकूर यांनी हा शोध लावलाय। त्यांच्या संशोधनाला अमेरिकेचे पेटंट आणि भारतीय पेटंट देखील मिळाले। सर मला सांगा की नेमकं हे जे संशोधन केलेलं आहे खास करून ओरल कॅन्सरवरचं हे संशोधन काय आहे, सध्याचे जो अवेलेबल ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीत आणि या पद्धतीमध्ये काय फरक आहे? बायोप्सी ही ऑलरेडी पेनफुल प्रोसेस आहे, पण आमचं जे संशोधन आहे ते मोस्टली सलायवा बेस्ड ओरल कॅन्सरचा बायोमार्कर वरती ॲनालिसिस आहे। तर जर ट्यूमर नसेल जरी ओरल कॅव्हिटीमध्ये, पण जर का पेशंट त्या डायरेक्शनमध्ये जाणार असेल तर आपण ऑटोमॅटिकली तो बायोमार्कर ॲनालिसिस करून प्रेडिक्ट करू शकतो की याला ओरल कॅन्सर होणार आहे आणि हा हाय रिस्कमध्ये आहे। तर यांनी लवकरात लवकर काही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपलं लाईफस्टाईल मॉडिफाय करावं आणि जर ट्यूमर दिसत नसेल तर हे रिव्हर्स होण्याचं प्रमाण खूप जास्ती आहे आणि याचा कंप्लीट ट्रीटमेंट तेव्हा आपण मिळवू शकतो। शुभेंद्र, सध्या याचं क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत, त्याचा कसा रिझल्ट येतोय आणि याचं भविष्यात कसा तुम्ही याचा व्यावसायिक किंवा रुग्णांना कसं उपलब्ध करून देणार आहात? फिलहाल जो क्लिनिकल ट्रायल्स चल रहे हैं जो कि हम लोग 1000 पेशेंट्स पे कर रहे हैं, ये 3 साइट्स में डिवाइडेड है, रांची, नागपुर और बैंगलोर। जल्द ही अगले 3 महीने में ट्रायल्स ख़त्म होने वाले हैं। उसके बाद समवेयर अराउंड जुलाई तक हम लोग प्रोडक्ट को मार्केट में लाने वाले हैं। प्राइसिंग हम लोग रखेंगे समवेयर अराउंड 1000 के अंदर, सो दैट ये उन लोगों के काम आ सके जो कि एक्चुअली अफोर्ड नहीं कर पा रहे थे अभी तक, क्योंकि हम प्राइसिंग हाई रख देंगे तो शायद ये सच में वो प्रॉब्लम सॉल्व ही ना कर पाए जो हम करना चाहते थे कि अर्ली डिटेक्शन अगर हो जाता है तो हम जिंदगियाँ बचा पाएंगे। तो इसलिए प्राइसिंग हम कम रखेंगे एंड जो प्रोडक्ट होगा वो डिप्लॉय होगा स्टार्टिंग में डेंटल क्लिनिक्स में, हॉस्पिटल्स में, लैब्स में एंड इवन हम लोग गवर्नमेंट को रीच आउट कर रहे हैं ताकि ये नेशनल हेल्थ मिशन के अंडर आ सके एंड मासेस तक जा सके। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।